जो आता सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच मिलिंद तरे. मिलिंद तरे यांनी खूप शाळा केली या कॅपसाठी. आम्ही त्यांना ओळखून आहेत या कॅपसाठी. त्यांनी कोणाला स्ट्राईक नव्हते देत ते. तर त्यांचा टॉस विन. मिलिंद तरे खूप उत्साहात आहेत. लोहगड ना राजगड नाणेफेकी राजगड जिंकलेला आहे. काय घेतलंय राजगड. राजगड यांनी बॉलिंग घेतलेली आहे. लोहगड फलंदाज आणि मॅन ऑफ द मॅच रडके चिडके लाडके मीच देऊ आमचे लडके. अरे यार आता देऊ ना आम्ही. तर दोन शब्द बोलायचे आहेत. या सिरीज मॅच ऑफ द मॅच साठी तुम्ही जो प्रयत्न केला दुसऱ्या कोणाला बॅटिंग नव्हते देत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. नाही ॲक्च्युली सनी माझा कॅप्टन बोलला तूच खेळ एकटा. अच्छा म्हणजे कॅप तुम्हालाच पाहिजे म्हणून. युट्यूब लाईव्ह आहे आपलं. अरे इकडे. तर कसं वाटलं तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळून. मॅन ऑफ द मॅच इम्पॉर्टंट नाही आहे. गेम जिंकणं इम्पॉर्टंट आहे आणि आता सेमीफायनलला गेलेले आहेत आम्ही म्हणून अजून उत्साहित आहे. ओके धन्यवाद मिलिंद रे. आणि ही कॅप आम्ही तुमच्या डोक्यात घालत आहोत. जरा हे लीड करूया आपण. हे बाटा थांब. गेल्या वर्षीची जी विजेता टीम होती ती ही पुरंदरच होती. अरे मी आहे की नाही. आणि आता आलेले आहेत राजगड वर्सेस लोहगड. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. होय. अरे तर बाबाला घे आणि बारीक कर. हे बघ सामना सुरू होत आहे. अँड्रू परेरा ज्याने आपल्याला साऊंड उपलब्ध करून दिला त्यांचे आपण आभार मानतो. खरोखरच अँड्रू हे प्रत्येक वर्षी आपल्याला साऊंड देतात. खूप मेहनत घेतात त्यामागे ते. चांगली गाणी लावतात. सकाळी तर होळी लावलेली त्यांनी आपली. सामना सुरू होत आहे. फलंदाज पाठवायचे आहेत लोहगड यांनी आणि जेवून आलेले आहेत अमित पागदरे. स्क्रीनवर आपण पाहू शकतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे 11 खेळाडू खेळत आहेत. उत्कृष्ट असे प्लेयर विनीत देव, गौरव मेहर, नितीन मेहर, संकेत ठाकूर, समीर केणी, अभि तामोरे, अमित पागदरे, तृणाल तांडेल आणि आरव केणी आलेला आहे. आरव चांगली फलंदाजी करतात. चौकार षटकार मारायला जातात ते. राजगड प्रतीक राहुल, श्रेयस विंदे, केदार आरेकर, हर्ष करगुटकर, संदीप केणे, चंद्रकांत पाटील, अनु धनवानी आयनो. लेग अंपायर आहेत रोहन तामोरे. लाईन अंपायर आहे. लाईन अंपायर कोण आहे. अरे लहान पोरांनी इकडे बॉल घ्यायला उभं राहायचं आहे. लाईन अंपायर आशीर्वाद मेहर. मेन अंपायर मंदार चौधरी. सामना सुरू होत आहे. चंद्रकांत पाटील आरव याला उत्कृष्ट असे सिनियर प्लेयर चंद्रकांत पाटील. आरव हे खूप चांगली फलंदाजी करतात. पाहूया. त्यांना काही जमला नाही. हा फुटवर्क जरा जमत नाहीये त्यांना. फुटवर्कची प्रॅक्टिस करायला हवी. डॉट चेंडू. पहिला चेंडू निर्धाव असा. वेल लेफ्ट. आरव यांनी चांगला वेल लेफ्ट केलेला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपली स्टाईल बदलली आहे बॉलिंगची. थांबा 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 थांबा. समीर केणी पाहूया नॉन स्ट्राईकला. एक चेंडू एक धाव. चांगला स्टार्टवलेला चेंडू. डिक्लर एक धाव घोषित करण्यात आलेली आहे.
2 चेंडूत 2 धावा. चांगली फलंदाजी करतात आरव. हो, त्यांना काही टॅप शॉट अजून जमत नाही आहेत. त्याने आपला गेम खेळावा. अरे गुड शॉट आणि बाद झालेले आहेत. समीर बाद कोण? आरव आरव बाद कोण? पंचांनी निर्णय दिलाय आरव केनी बाद. आशू आरव केणी हे बाद झालेले खेळाडू आहेत. अंपायरनी कोणाचा बाहेर प्लेअरचा ऐकून आहे. त्यांच्या मदतीसाठी थर्ड अंपायर आहे तिथे. आलेले आहेत कृणाल. यांच्या हातात बॅट असली तर मला वाटतं 2 आठवड्यामध्ये ती बॅट 1 फुटाची अर्धा फूट होऊन जाईल. चांगलीच गोलंदाजी करत आहेत आणि षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 3. 3 धाव संख्या झाल्या 3. 1 गडी बाद 3 धावा. अंपायरची कोणी वाद घालू नये. कृणाल पाहूया संदीपचा सामना कशा प्रकारे करतायत. कृणाल हे चांगली बॅटिंग करतात. सिमेंट विकेट आहे म्हणून बरं आहे. शॉट मारलेला आहे. चांगला चटवलेला चेंडू. नाना चौका नाही. चांगला टटवलेला चेंडू होता कुणाल याने. दोन धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 5. 5 धावसंख्या झालेली आहे आणि हे बाद. तर मला वाटते 4 ओव्हर खेळले असते तर ही बॅट अर्धा फूट कमी झाली असती. आलेले आहेत आन बान शान 17 नंबरचे जी मेहर गौरव मेहर. या वर्षी तर त्यांना सांगितलं. अरे तू मला बाजू सांगतो. फिशरमॅन संघाचे कर्णधार एका काळचे ना आता पण आहेत ते. त्यांनी काय अजून कर्णधार पण सोडलेलं नाही आहे. गौरव मेहर यांच्याकडे षटकारची अपेक्षा आहे. जी गौरव मेहरची बॅटिंग आम्ही बघायचो ती आज बघायला मिळत नाहीये. पाहूया ललव्या बॉलला कसे काय षटकार मारतात. अरे बार मी आताच बोललो ललव्या बॉलला कसे खेळतात पाहूया. गौरव मेहर हे लालच चांगल्या बॉलरला चांगली बॅटिंग करतात. मटन जास्त झालंय वागता आलं नाही. नल्लीच्या मागे वेडा झाला. नल्लीच्या मागे राहिला आणि गल्ली गेली. आलेले आहेत विनीत देव. धावसंख्या झालेली आहे 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू उरलेला आहे. धावसंख्या 7. 7 धावा झालेल्या आहेत. 11 चेंडूत 7 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू संदीप मेहर. पाहूया विनीत कशा प्रकारे कर्णधार स्वतः उतरलेले आहेत. विनीत देव पाहूया. ओ संदीप केणी चांगली जोर टाकलेली आहे. राजगड यांचे दोन षटक संपलेले आहेत आणि आता येत आहेत 2 षटक संपलेले आहेत आणि गौरव मेहर यांचा आवडता बॉलर येत आहे पण गौरव मेहर नाही आहेत.
7 धावा झालेल्या आहेत. गौरव मेहर त्या पोटात नळी अजून पण दिसते आहे. आणि गौरव मेहरचा आवडता बॉलर आलेला आहे, पण नशीब नाही. आलेला आहे प्रतीक राऊळ. बघूया समीर. आणि सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक मेहर. खरोखरच मानावं लागेल. जो त्यांचा स्पीड होता 150 160 चा, तो आता त्यांनी 70-80 वर आणलेला आहे. आणि एक बाद. तारतुडी भोवरे आमचे समीर केणी, हीच त्यांची बॅटिंग होती. आणि आलेला अभि, चांगली फलंदाजी करतात अभि. धाव संख्या झालेली आहे 7च धाव संख्येवर आहे. आणि लोहगड आणि 4 गडी बाद. लोहगड एका लाकडासारखे झालेले आहेत. गडीवर गडी बाद होत आहेत, पण धाव संख्या काही येत नाही. अरे झेल होऊ शकतो, आणि झेल सोडला आहे. आणि आले आहेत व्यंकटेश यांनी झेल सोडलेला आहे. वाईट चेंडू होता, पण विनीतला काय तो कळलेला नाही. खूपच बाहेर निघून खेळले ते. अरे 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडूत 8 धावा. अनु यांच्या हातात काय बॉल सापडलेला नाही. एक धाव झाली. 9 धावा झालेल्या आहेत. आणि हा झेल होऊ शकतो का बॉल, आणि झेल घेतलं केदार. खरोखरच चांगले क्षेत्ररक्षक आहेत केदार. बाउंड्रीला नेहमी चांगली फिल्डिंग करतात. आणि आता नवीन आलेले फलंदाज, शेवटचं षटक. जास्त जेवलाय, उठू नको. राजगडचा चांगलाच कमबॅक. 2 मॅच हरल्यानंतर राजगड पाहूया. नो बॉल. डेड बॉल ना. 1 मिनिट. पंच जे निर्णय घेतील तो अंतिम राहील. 1 मिनिट. कोणी बोलू नका, कोणी बोलू नका. पंचच निर्णय घेतील. आहे का डेड बॉल. डेड बॉल. पुढच्या वर्षी नवीन रस्ता होणार आहे. मिलिंद वैद्य यांनी आश्वासन दिलेलं आहे, निदान विकेट पुरता तरी रस्ता होणार आहे. 18 नंबर वाले पण आता मिलिंद वैद्यकडे लगेच धावत जातील. पण आमच्या पुरताच रस्ता पास झालेला आहे, तुम्ही जाऊन काय करू नका. खरोखरच नितीन मेहरे चपळ असे आहेत. नो बॉल. नो बॉल. पंचांनी निर्णय दिला नो बॉल आहे. नो 13 धावसंख्या झालेली आहे. नो बॉल वर चौका मिळालेला आहे. विनीत देव अजून बाकी आहेत. 5 धावा आलेल्या या चेंडूवर. फक्त एकच चेंडू झालेला आहे. गौरव मेहरांची अपेक्षा वाढलेल्या आहेत या चौकाराने. धाव संख्या झालेली आहे 18 धाव संख्या झालेली आहे लोहगडांची. शेवटी कर्णधार स्वतः उभे राहिलेत.
हे बॉल किती वागे एकच चेंडू झालाय. झालाय 18-18 एक चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. नवीन बॉल एक रस वाढून देणार आहे तुम्हाला. असं कसं एक रस मिळाला वाढून असं कसं एक रस वाढतो. कृपया वाद घालू नये. जो काय पंच बोलतील तो अंतिम निर्णय असेल. नवीनच ओव्हर बोललाय. नवीनच ओव्हर बोललाय. आणि धाव संख्या झालेली 18. पण कशाला पण 18 धाव आणि 5 गडी बाद. तर हे ऐकून घ्या. हे जरा कॅप्टनचा डाऊट क्लिअर कर. ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ऐकून घे. नवीन ओव्हर टाकायला सांगतोय मी. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया वाद घालू नये. पडावं बिडावं लागेल. दोन चेंडू झालेले आहेत. MRF ची घे ना. तीन चेंडू 20 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू. कर्णधार विनीत देव पाहूया कसा प्रकारे सामना करतायत. षटकार चौकाराची गरज. आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 22. 22 धावसंख्या झालेली आहे. गौरव मेहर यांच्या चेहऱ्यावर हास्य. तेवीस. धाव 23. संख्या झाली 23. आणि खरोखरच गौरव मेहर यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. 23. 24 धावा जिंकण्यासाठी राजगड्या संघाला हवेत 24 धावा. 24 धावसंख्या झाल्या. 23 धावसंख्या झालेली आहे. 24 धावांची गरज.
तुम्हाला राजगड सगळ्यात चांगली स्ट्रॉंग साईड. स्कोर बोर्ड स्कोर 7 धावा झालेल्या 7 धावा. नो बॉल. आणि गौरव मेहरने सालाबादप्रमाणे यंदाही त्यांना जोश आलेला आहे. संध्याकाळची वेळ. हे रन कंप्लीट करा. डाव डिक्लेअर इकडे. आणि चेंडू चेंडू 3 झाले ना. 4 चेंडू झाल्या. शेवटचे 2 चेंडू. 8 धावा झालेल्या आहेत. आणि शेवटचा चेंडू पाहूया. गौरव मेहर कशा प्रकारे टाकतायत. नो टाकतात की वाईट टाकतायत का गडी बाद करतायत. आणि आणि हे मटण हे जास्त खाल्यामुळे खरोखरच हे प्लेयरची अवस्था दिसत आहे की यावेळी अमित पागदरेंनी बरोबर थ्रो केला होता. हे म्हणून सांगतो ज्यांची मॅच आहे त्यांनी जास्त जेवू नका. धाव संख्या झालेली आहे 11. 11. 12 चेंडू 13 धावांची गरज. 13 ना. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. सॉरी माफ करा. 12 चेंडू 13 धावा ना. 11 झाले. 12 चेंडू 13. 12 चेंडू 13. बरोबर 12 चेंडू 13 धावांची गरज. राजगड 12 चेंडू 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी खेळायचा राजगड यांनी. विनोद चौधरी यांनी यावेळी प्लेअरची वाट लावलेली आहे. हे चिकन मटन आणून त्यांचे वाकायचे वांदे केलेले आहेत. ही असं वाटत आज हळद होती आणि खरोखरच अमित अभि आता संध्याकाळी जेवणार नाहीये. आणि आलेले आहेत तृणाल. जशी बॅट आपटतात तसे बॉल पण आपटत आहेत तृणाल. गौरव मेहरांनी कॅच सोडलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात तृणाल. 26 नंबर. अरे नऊ चेंडू 10 धावांची गरज. हे थांबा जाऊ नका. 9 चेंडू 10 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करत तृणाल. खरोखरच मगासपासून कुठे होते. अरे मी का वाईट बोललो का त्याला. शॉट शॉट गुड शॉट. अरे अरे तिकडे माणसं ठेवलेली आहेत. तू इकडे. जरा 1 मिनिट थांबा. आठ 8 चेंडूत 9 धावांची गरज. ओ बरं झालं तू आवाज दिला नंतर हा खेळला असता प्रतिका चेंडू. आला 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 धावला दुसरा.
7 चेंडूत 7 धावा ना, 7 चेंडूत 7 धावा. प्रतीक तृणाले चांगलीच गोलंदाजी करत आहेत. कमी जेवल्याचा फायदा. अरे ती जिंकले पाहिजेत ना. गुड शॉट. 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि आता नवीन गोलंदाजासाठी येत आहेत. हे जिंकले पाहिजेत. हा तुम्ही जिंकले 6 चेंडू 6 धावांची गरज. आम्ही क्वालिफाय. आणि शेवटची गोलंदाजी चर्चा होत आहे. मला असं वाटतं की अमित पागदरे एकमेव गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. अमित पागदरे सारखे गोलंदाज नाही आहेत आपल्याकडे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अरे एक मगाचा बॉलर कोण कमी झाला यांच्यातला? सुंदर असा टटावलेला चेंडू ह्या नादात आउट होणार आहे. 5 चेंडूत 5 धावा. सरळ सरळ खेळायचा गेम आहे. ओ बॉल. हा फिल्डिंग लावतो. 5 चेंडू 4 धावांची गरज. असा खेळताना मॅच डोक्यावर आणणार आहेत. किती रे? 3 ना? 3. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावांची गरज. चांगला चढवलेला चेंडू 1 धाव. 3 चेंडू 2 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतात अभि हे, पण आज त्याला काय वाकायला जमत नाहीये खरोखरच. शाबास. मैदानात काहीतरी गडबड झालेली आहे. अंपायर बोलू नये. लेग अंपायर तुम्ही लाईन अंपायर आहेत. एक तर जेवल्यामुळे वागता येत नाही आणि तुम्ही त्याला पुढे ठेवलाय. अरे हे काय? आणि शेवटच्या 2 चेंडूत 1 धावांची गरज. आणि 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 क्वालिफाय मध्ये. अरे अरे मका पण एवढे जोरात नाही टाकले. ए अरे सांगा ना तिकडे मोऱ्या अडवता. 2 चेंडूत 1 धावाची गरज. 2 चेंडूत 1 धावांची गरज. नाही बरोबर आहे, तू चुकीचा ना, बरोबर आहे. नो बॉल. आणि जिंकलेले पहिला विजय राजगड या संघाला. पहिला विजय. राजगड त्यांच्या प्रबळ खेळला. जास्त आनंद